नमस्कार सगळ्यांना, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज गुरुवार असल्यामुळे मी आणि माझी मम्मी स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरात निघालो। मध्येच खूप पाऊस सुरू झाला, त्यामुळे थोडा वेळ आम्ही एका ठिकाणी थांबलो। पाऊस कमी झाल्यावर पुन्हा मंदिराच्या दिशेने निघालो। मंदिरात जाण्यापूर्वी आम्ही स्वामींसाठी प्रसाद म्हणून केळी घेतली। देवाच्या दर्शनाला जाताना काहीतरी प्रसाद घेऊन जाण्याची एक वेगळीच भावना असते। त्यानंतर आम्ही स्वामींच्या मंदिरात पोचलो। मंदिराचं वातावरण खूप छान आणि प्रसन्न होतं। स्वामींचं मनापासून दर्शन घेतलं। आम्ही दर्शन घेत असताना तिथे खूप छान असं कीर्तन सुरू होतं। कीर्तनाचे स्वर ऐकून मनाला खूप छान असं समाधान वाटत होतं, म्हणून जरा वेळ आम्ही तिथे छान असं आनंद अनुभवला। दर्शन करून आम्ही घरी परतलो। घरी आल्यावर सर्वात आधी देवबत्ती केली आणि पाय पडून दर्शन घेतलं। तुम्ही स्वामी, श्वासात तुमचा निवास, उपकार तुमचे स्वामी, बनू तुमचाच दास। त्यानंतर लगेच जेवणाची तयारी सुरू केली। आजच्या जेवणात अख्खा मसूर, भात आणि भाकरी बनवणार होते। जेवण तयार झाल्यानंतर सर्वप्रथम स्वामींना नैवेद्य दाखवला। देवाला अर्पण केल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही। अशा प्रकारे आजचा गुरुवार खूप छान गेला। हा छोटासा दिवस मी तुमच्यासोबत शेअर केला। तुम्हाला पण हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक, कमेंट, शेअर करा। भेटू नव्या ब्लॉगमध्ये।